हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे काही आपण पूजेमध्ये साहित्य यूज केलं होतं, म्हणजेच कालची कोजागिरी पौर्णिमेची आपण सेवा केली होती, तर त्या सेवेमध्ये आपण जे काही पूजेचं साहित्य यूज केलं होतं तर त्याचा आपण नंतर काय करावं। अगोदर जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर मी म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर जॉबसोबतच म्हणजे स्वामी सेवा देखील करत असतो, कारण स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच मी जॉबला लागलेलो आहे। त्यामुळे मला म्हणजे स्वामी सेवा करायला अगोदरपासूनच आवडते आणि स्वामी जे आहेत तर ते 2 वर्षाखाली म्हणजेच 2 वर्षा अगोदर माझ्या लाईफमध्ये आले होते आणि कसे आले होते ते देखील तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। तर खरंच स्वामींची सेवा जेव्हापासून मी चालू केली तर तेव्हापासून मला स्वामींचा देखील खूप छान असे अनुभव आलेले आहेत, तर ते देखील मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेल। त्यामुळे स्वामींची जी सेवा आहे तर ती मला पहिल्यापासून देखील करायला खूप आवडतं आणि इथे देखील म्हणजे जिथे मी राहतो तर तिथे देखील अशा प्रकारचं छोटंसं मी देवघर तयार केलं जेणेकरून मला त्यांची सेवा करता येईल। आणि त्याचबरोबर जे काही आपले नित्यसेवा असते किंवा वारांनुसार आपल्याला ज्या देवांची सेवा करायची असते किंवा जे आपले काही सण असतात तर ते देखील मी सेलिब्रेट करत असतो, कारण जिथे मी राहतो तर हा एरिया बंगाली आहे। जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर खास करून जे नवरात्रीचे व्हिडिओ होते तर ते मी तुमच्यासोबत याच्यामुळे शेअर केले म्हणजेच तुमच्यासोबत, कारण तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण म्हणजेच बाहेरगावी राहून देखील सेवा कशा प्रकारे करू शकतो। तर मी म्हणजेच बाहेरगावी राहतो आणि त्याचबरोबर जिथे मी राहतो तर हा बंगाली एरिया आहे, त्यामुळे आपल्या देवांची मंदिरे इकडे नाही आहेत, त्याचबरोबर आपले जे सण आहेत तर ते देखील इकडे सेलिब्रेट होत नाही। मग मी ठरवलं की आपल्याला स्वामी सेवा तर करायचीच आहे, त्यामुळे मी स्वामींचं जे देवघर आहे तर ते माझ्या रूमवरतीच तयार केलं। तर तुम्हाला मी स्वामींचं जे देवघर तयार केलेलं आहे तर ते कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर जी काही आपण पूजा काल केली होती तर तिची आज आपल्याला उत्तर पूजा करायची असते, म्हणजेच आपण कोजागिरी पौर्णिमेला ही पूजा करत असतो। तर स्वामी केंद्रामध्ये जशा प्रकारे सांगितले जातं तशा प्रकारे आपण पूजेची मांडणी करायची आहे, म्हणजेच 3 सुपाऱ्या आणि या सेवेसाठी म्हणजेच एकदम साधी आणि सोपी सेवा आहे। म्हणजेच आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, त्यावरती श्रीफळ ठेवायचं नाही आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला 5 नागिनीची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि जी म्हणजेच 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे एक लक्ष्मीचं स्वरूप, एक कुबेराचं स्वरूप आणि एक चंद्राचं स्वरूप। आणि जो आपण म्हणजेच रिकामा तांब्या ठेवत आहोत म्हणजेच त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं नाही आहे, त्या तांब्यामध्ये आपल्याला फक्त पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 रुपया 1 सुपारी आणि त्यावरती आपल्याला 5 पाने ठेवायचे आहेत, तेच म्हणजे इंद्राचं स्वरूप। तर अशा प्रकारे पूजेची मांडणी होती आणि एकदम साधी आणि सोपी मांडणी होती। त्याचबरोबर मला कुंचम सेवा देखील करायची होती, कारण बरेच दिवस झाले आम्ही कुंचम घेतला होता आणि जेव्हा गुरुपौर्णिमा होती तर तेव्हाच मी कुंचम सेवा केली होती, त्यानंतर मला म्हणजे कुंचम सेवा करता आली नाही। त्यामुळे म्हटलं या पौर्णिमेला आपण कुंचम सेवा नक्की करावी, कारण या सेवेचा खरंच खूप चांगला असा अनुभव मला देखील आलेला आहे। त्यामुळे मी खास करून हा कुंचम मी ऑनलाईनच बनवला, कारण जे काही पूजेचं साहित्य असतं तर ते मी जास्त करून ऑनलाईनच बनवत असतो, कारण इथे तर मार्केटमध्ये मला ते अवेलेबल होत नाही। त्यामुळे जे काही पूजेचं सामान मला आवडतं किंवा म्हणजे ज्या काही देवांच्या वस्तू असतात तर त्या मला म्हणजेच खूप आवडतात नवीन घेण्यासाठी, त्यामुळे मला म्हणजे ऑर्डर महिन्याला काही ना काही चालूच असते। तर तुम्ही बघू शकता तर जे काही आपण पूजेमध्ये साहित्य यूज केलं तर पहिल्यांदा आपण त्याचं काय करावं, तर जे पाणी आपण तांब्यामध्ये यूज केलं होतं तर ते आपल्याला तुळशीला सोडून आपण इतर कोणत्याही झाडाला टाकू शकतो। त्याचबरोबर जी पानं फुलं आपण पूजेमध्ये यूज केली आहेत तर ती तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर ज्या सुपाऱ्या आपण यूज केलेल्या आहेत तर ह्याच सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील यूज करायच्या आहेत, म्हणजेच कुबेराची किंवा जी माता लक्ष्मीची आपण सुपारी यूज केली होती तर ही सुपारी आपल्याला लक्ष्मीपूजनाला देखील आपण यूज करायची आहे, जेणेकरून जो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आहे तर तो आपल्यावर म्हणजेच नेहमी राहतो। त्याचबरोबर जे काही आपण तांदूळ पूजेमध्ये यूज केले असतील तर ते देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर साईडला मी देखील तुम्ही बघत असाल तर मी कुंचम सेवा देखील केली होती। कुंचम हा आपल्याला म्हणजेच खाली ठेवायचा नसतो, त्यामध्ये आपल्याला तांदूळ किंवा रत्न टाकायचे असतात। तर जे काही देवी लक्ष्मीला प्रिय असे रत्न आहेत तर ते मी यामध्ये टाकले होते, म्हणजेच ज्या ताईंकडून मी कुंचम घेतला होता तर त्यांनीच मला यासोबतच जे काही रत्न असतात म्हणजे जे शंख, चक्र, कवड्या, गोमती चक्र, त्याचबरोबर पोळे, अशा प्रकारे जे काही रत्न असतात म्हणजे जे महालक्ष्मी देवीला आवडतात तर ते त्यांनी म्हणजे त्याच्यासोबतच पाठवले होते। त्याचबरोबर जो शंख आहे तर तो देखील त्यांनी दिला होता, जी 5 रत्न होती तर ती देखील त्यांनी दिली होती, तर ती देखील आपल्याला या सेवेमध्ये यूज करायचा असतो। आणि कुंचम हा कधीच आपल्याला खाली ठेवायचा नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला ही सर्व जी पूजेची सामान आहेत तर ती त्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत। आणि जी धनलक्ष्मी सेवा आहे म्हणजेच कुंचमची जी सेवा आहे तर ती उचलताना देखील आपल्याला महालक्ष्मी देवीची एक आरती करून घ्यायची। त्यानंतर त्याला म्हणजे आपण दुधाचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा गोडाचा देखील नैवेद्य दाखवू शकतो। त्यानंतर आपल्याला ती सेवा उचलायची आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर जे काही आपण कुंचममध्ये साहित्य यूज केलं होतं, कारण आपण ते तांदळासोबत
तांदळासोबत टाकतो, म्हणजेच थोडेसे तांदूळ त्यानंतर एक वस्तू, त्यानंतर थोडेसे तांदूळ त्यानंतर एक वस्तू. तर अशा प्रकारे आपण जे काही पूजेमध्ये साहित्य लागत असतं तर ते टाकत असतो. आणि जेव्हा आपण ते साहित्य काढताना देखील म्हणजेच एखादी गोष्ट त्याच्यामध्ये राहून जाते तांदळामध्ये, कारण बऱ्याच छोट्या छोट्या वस्तू असतात, त्यामुळे तुम्ही हळूहळू म्हणजेच काढण्याचा प्रयत्न करत जा. तर मी देखील तुम्ही बघत असाल तर मी एक पहिले ताट घेतो मोठं आणि त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ काढून घेतो आणि त्यानंतर त्याच्यामधले जे रत्नवड्या, गोमती चक्र जे काही असतात तर ते मी हळूहळू काढून घेतो, जेणेकरून तांदळामध्ये काहीच राहिलं जात नाही. कारण जे पोहे असतात किंवा जे रत्न असतात तर ते फार छोटे छोटे असतात, त्यामुळे आपल्याला त्याची म्हणजे काळजी घ्यावी लागते. आणि जे म्हणजे आपल्याला जसं ते रिसीव होतं ना पार्सल, तर तसंच आपण ते तसं जर ठेवलं तर ते खूप दिवस राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण पॅक करून ठेवलं, कारण आता जे काही पूजेचं सामान आहे म्हणजेच कुंचम सेवेला जे जे साहित्य लागतं तर ते सर्व मी एका पॉकेटमध्ये पॅक करून कुंचममध्येच ठेवून देतो, जेणेकरून नंतर जेव्हा ही आपल्याला सेवा करायची असते तर तेव्हा आपल्याला इकडे तिकडे सामान शोधण्याची गरज भासत नाही. म्हणजेच एका जागी आपल्याला सर्व साहित्य मिळून जातं आणि ती जी सेवा आहे तर ती चांगल्या प्रकारे होते. नाहीतर आपण जर ते सामान इकडे तिकडे ठेवलं, आणि त्याचबरोबर हे सामान म्हणजे छोट्या साईजचं असते, त्यामुळे तुम्ही याची नक्की काळजी घ्या की जे काही तुम्ही कुंचममध्ये साहित्य यूज करता आणि प्रत्येक कुंचममध्ये म्हणजेच जे काही रत्न वगैरे आहेत तर ते तुम्ही तेच यूज करायचे आहेत. जर तुम्ही हळकुंड किंवा म्हणजे ज्या ओरिजिनल वस्तू आहेत तर त्या यूज करत असाल तर तुम्ही त्या चेंज करू शकता. आणि जे काही म्हणजेच तुम्ही तांदूळ वगैरे यूज करता कुंचम सेवेमध्ये तर ते तुम्ही म्हणजेच महिन्याला चेंज करू शकता. आज होती पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा, त्यानिमित्ताने महाराजांना मी चांगल्या प्रकारे म्हणजे सजवलं होतं. म्हणजेच जे आईचं स्वरूप आहे तर ते महाराजांना मी देण्याचा ट्राय केला होता. तर माझ्याकडे जे ग्रीन कलरचे वस्त्र आहे तर हे वस्त्र देखील म्हणजेच मी माझ्या हातानेच तयार केले होते, कारण जॉईनिंग म्हणजेच माझी जेव्हा जॉईनिंग होती तर त्याच्या अगोदर बराचसा पिरियड होता, तेव्हा मी घरी होतो. तर तेव्हा मी खास करून म्हणजे ती महाराजांची माझ्याकडे अजून एक मूर्ती होती, ती तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केली होती एका व्हिडिओमध्ये. म्हणजेच मंदामध्ये मी जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी स्वामी समर्थांचे पारायण केले होते, तर तेव्हा ती मूर्ती मी तुमच्यासोबत शेअर केली. तर त्या मूर्तीसाठी मी हे वस्त्र बनवले होते. आणि ही जी मूर्ती तुम्ही बघत आहात तर ही थोडीशी मोठ्या साईजची आहे, त्यामुळे बरेचसे जे वस्त्र आहेत त्या मूर्तीचे तर ते या मूर्तीला येत नाहीत, त्यामुळे ते वस्त्र मी म्हणजेच या मूर्तीला मी परिधान करत नाही. आणि जे ग्रीन कलरचे वस्त्र होते तर ते देखील महाराजांना खूप छान दिसत होते. त्यानंतर जो महाराजांचा मुकुट आहे तर तो महाराजांना परिधान केल्यानंतर महाराजांचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसतं. सर्व जी पूजा मांडणी होती तर ती उचलणं झाल्यानंतर जो महाराजांचा अभिषेक आहे तर तो मी करून घेतला. त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्याचा देखील अभिषेक करून घेतला. त्याचबरोबर म्हणजेच काल पौर्णिमा होती, त्यामुळे जो मंगल कलश होता तर तो कालच मी चेंज केला होता, त्यामुळे आज काही मी चेंज केला नाही. आणि जे काही देवांची भांडी वगैरे होती तर ती देखील मी म्हणजेच आता उद्या क्लीन करेन, कारण उद्या आहे गणेश चतुर्थी. तो व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि आजची जी स्वामी सेवा होती तर ती देखील मी करून घेतली. म्हणजेच जी महाराजांची एक वेळ जप असते किंवा जे आपल्याला 3 अध्याय वाचायचे लागतात, त्याचबरोबर जी महाराजांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. आणि स्वामी सेवा केल्यानंतर खरंच माझा जो दिवस आहे तर तो खूप छान जातो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.